नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इथे एक ट्रायंगल दिलेला आहे. त्याचा एक अँगल 90 डिग्री सांगितलेला आहे, अँगल एस. आणि अँगल एस पी आर तो सांगितलाय 30 डिग्री. साइड एस आर दिलेली आहे 6. सो युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन ट्रायंगल पी एस आर, फाइंड आर पी अँड पी एस. उरलेल्या दोन बाजू फाइंड आउट करायच्या आहेत. बघा सोपं आहे, काय विशेष नाही आहे जास्त. इन अ ट्रायंगल पी एस आर, अँगल पी एस आर इक्वल टू 90 डिग्री. त्यानंतर त्यांनी अँगल एस पी आर हा पण दिलेला आहे. इज इक्वल टू 30 डिग्री. देअरफॉर आता हा 90 आहे, हा 30 आहे, म्हणजे हे दोन्ही मिळून झाले 120. मग अँगल एस आर पी, देअरफॉर अँगल एस आर पी इज इक्वल टू, तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग ह्याच दोघांचं मिळून 120 झालं, म्हणजे उरलेलं 60 डिग्री आहे. तर पुढं कारण लिहून ठेवा. सम ऑफ अँगल्स of a triangle is 180 डिग्री. त्यानुसार आपण हे फाइंड आउट केलेलं आहे. तर मग हा 60 डिग्री, हा 30 डिग्री आणि हा 90 डिग्री. देअरफॉर ट्रायंगल पी आर एस किंवा पी एस आर म्हटलं तरी चालेल, काय अडचण नाही. देअरफॉर वरती आपण एकदा नाव लिहिलेलं आहे त्याचं, त्या पद्धतीने शिवते. ट्रायंगल पी एस आर इज ए 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. तर हा या प्रकारातला ट्रायंगल होईल. देअरफॉर बाय 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरम. हा थेरम वापरा. या थेरम मध्ये काय सांगितलेलं आहे, 30 डिग्रीच्या समोरची साईड ही हायपोटेनियसच्या हाफ असते. कोण आहे बघा बरं 30 डिग्रीच्या समोरची साईड, एस आर. एस आर इक्वल टू 1/2 हायपोटेनियस आहे पी आर, अँड 60 डिग्री हा अँगल आहे. मग 60 डिग्रीच्या समोरची साईड म्हणजे एस पी, त्यांनी काय म्हटले पी एस म्हटले. ठीक, सो ते नंतर आपण बदलू तुला शेवटी. एस पी इक्वल टू √3/2 इंटू कोण आहे तो पी आर, या पद्धतीनं आहे. तर यापैकी एस आर तुम्हाला माहिती आहे किती आहे, तो 6 आहे. तो फक्त आता मी इकडे वापरतो, मग बाकीचं सोडवता येते, काय अडचण नाहीये त्याला. मग इथं 6 येईल, 1/2 इंटू पी आर. मग याच्यावरून या 2 ने इकडे मल्टिप्लाय करा, 2 इंटू 6 ते होणार 12 इक्वल टू पी आर. हा तुम्हाला हायपोटेनियस मिळेल आणि ही व्हॅल्यू इथं वापरायची. देअरफॉर एस पी इक्वल टू √3/2 इंटू पी आर किती आहे 12. 2 याला भाग घालवा. देअरफॉर एस पी इक्वल टू 6√3. या दोन व्हॅल्यूज त्यांनी विचारलेल्या होत्या, ती यांची आन्सर्स येतील. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फॉर फाइंडिंग ए बी अँड बी सी, ए बी आणि बी सी फाइंड आउट करायचं आहे विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन फिगर ए बी इक्वल टू बी सी. हे काय त्यांनी डायग्राम मध्ये सांगितलेलंच आहे, त्यामुळे याच्या पुढे फक्त इथं गिव्हन तेवढं लिहा, बाकी दुसरं काही नाही आहे, हे द्यावंच लागेल त्यांनी त्या ठिकाणी. त्यानंतर एक अँगल 90 डिग्री आहे,
शिवाय हे दोन्ही बाजू इक्वल आहेत म्हणून सांगितले. याचा अर्थ साहजिकच हे दोन अँगल्स पण इक्वल असणार. मग तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते, त्यातला हाच एक झाला 90 डिग्री. बघा समजते का? मग 180 मधून 90 वजा करा म्हणजे 90 राहिले. म्हणजे हे ह्या दोघांची बेरीज मिळून 90 असणार आहे. आणि शिवाय दोन्ही इक्वल आहेत. याचा अर्थ हे अँगल्स असणार आहेत 45 डिग्री असणार आहे. त्यामुळे इथे येणार आहे 45 डिग्री. मग हा जो ट्रायंगल तयार होईल तो ट्रायंगल कसला तयार होतोय? 45 डिग्री, 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल तयार होतं. मग त्याच्यामध्ये 45 डिग्रीची जी अपोजिट साईड असते, 45 डिग्री अँगलच्या अपोजिट साईड म्हणजे याच्या अपोजिट ही बाजू येणार ए बी आणि याच्या अपोजिट हे बी येणार. हे दोन्ही इक्वल तर असणारच आहेत. शिवाय ह्यांची लांबी किती असते? हायपोटेनियसच्या 1/√2 टाइम्स असते. म्हणजे इथे येणार 1/√2 टाइम्स एसी. त्याच्यातलं एसी त्यांनी सांगितलेलं आहे किती आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे √8. म्हणजे हे कसं होणार बघा, 1/√2 इंटू √8 हे असं आहे. म्हणजेच हे तुम्हाला असं सिम्प्लिफाय करावं लागेल. 1/√2 हे जे √8 आहे, ह्या √8 ला तुम्ही असं कन्सिडर करू शकता 4 इंटू 2. मग त्यापैकी 4चं स्क्वेअर रूट निघतंय, ते येते 2 आणि हे आतलं √2 तसंच राहील. मग हे √8 साठी हे इथं लिहितोय 2 इंटू √2. याच्यातलं हे √2 ला √2 कॅन्सल होईल आणि याचं फायनल आन्सर 2 येईल. म्हणजे इथं काय काय येणार बघा, इथं येणार 1/√2 असेल. त्याच्यानंतर 2 इंटू √2 असं घेतलंय त्यांनी त्या ठिकाणी. मग काय त्याला आहे असंच 2 इंटू √2 म्हणजेच √8 आहे. त्यामुळे इथं 2 मिनिटं अजून तसंच ठेवा, हे नो चेंज. √2 ला √2 कॅन्सल होईल, ते येईल 2. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर whose diagonal is 10 सेंटीमीटर. मग एक स्क्वेअर घ्यायचा आहे, त्याची साईड आणि पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. त्या स्क्वेअरचा डायगोनल त्यांनी सांगितलेला आहे 10 सेंटीमीटर. मी ते एक स्क्वेअर कन्सिडर करतो या पद्धतीनं. मग ज्या अर्थी तो स्क्वेअर आहे त्या अर्थी त्याचा प्रत्येक कोन 90 डिग्रीचा असणार आहे. त्याचा डायगोनल पण आपण दाखवूयात याच्यामध्ये. कुठलाही एक डायगोनल कन्सिडर करा. हा डायगोनल घेतोय मी. त्याला नाव देऊया आपण क्वाड्रिलॅटरल ABCD. त्यानंतर ज्या अर्थी हा स्क्वेअर आहे त्या अर्थी याच्या सगळ्या बाजू इक्वल. स्क्वेअर आहे त्यामुळे त्याचा इच अँड एव्हरी अँगल 90 डिग्री या सगळ्या गोष्टी आहेतच. डायगोनल त्यांनी सांगितलेलं आहे 10 सेंटीमीटर. म्हणजे AC 10 सेंटीमीटर दिलाय. साईड कन्सिडर करतोय मी X सेंटीमीटर. हे घेऊया सगळं मग. सो इन क्वाड्रिलॅटरल इन स्क्वेअर ABCD, हा ABCD स्क्वेअर कन्सिडर केलेला आहे. अँगल ABC is equal to 90 degree. Each side is equal to X सेंटीमीटर. त्यानंतर AC इक्वल टू 10 सेंटीमीटर हे त्यांनी दिलेलं आहे. तर याच्यामध्ये इन ट्रायंगल ABC angle ABC equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem,
काय होणार बघा बरं इथं, पायथागोरस थेरम नुसार AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर दिस इज इक्वल टू AC स्क्वेअर असं घेऊया. पायथागोरसचं थेरम वापरलेले AB आणि BC हे दोन्ही एक्सच आहेत. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू AC किती आहे 10, मग हे होणार 10 चा स्क्वेअर होणार, म्हणजेच 2x स्क्वेअर इज इक्वल टू 100 येणार. सिंप्लिफाय करा पुढे. देअरफॉर एक्स स्क्वेअर इक्वल टू 50, स्क्वेअर रूट घ्या, एक्स इक्वल टू √50 होणार. √50 ला तुम्ही असं मांडू शकताय, रूट मध्ये 25 इंटू 2, त्याच्यातल्या 25चं स्क्वेअर रूट येणार 5 हे असेल. देअरफॉर each side of a square is equal to 5√2 सेंटीमीटर. त्यांनी युनिट दिलंय सेंटीमीटर, त्यामुळे उत्तराला युनिट लिहा. युनिट नाही लिहिलं की अर्धा मार्क फक्त वजा होतो. ही एक व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. त्यांनी पेरिमीटर विचारलंय, मग अशा 4 बाजू असणार आहेत. डायरेक्ट पेरिमीटर स्क्वेअर आहे तो, चारही बाजू समान लांबीच्या असणार आहेत. पूर्ण मल्टिप्लाय करा. and perimeter of a square equal to 4 into 5√2. 4×5 होणार आहे 20√2 सेंटीमीटर. हे त्याचं पेरिमीटर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन फिगर अँगल DFE इक्वल टू 90 डिग्री. हा अँगल 90 डिग्री आहे म्हणून सांगितलं. FG परपेंडिक्युलर टू ED हायपोटेनियस वरती या F मधून परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे, त्यामुळे हिथं पण 90 डिग्री आहे, हा पण 90 डिग्री होईल. इफ GD इक्वल टू 8, FG इक्वल टू 12, हे दोन साइड्स त्यांनी दिलेले आहे. फाइंड EG, हे फाइंड आउट करायचं आहे. FD हे फाइंड आउट करायचं आहे आणि EF हे फाइंड आउट करायचं. ठीक आहे, बघूया एक 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 कंडिशन्स काय काय आहेत ते, त्या पद्धतीनं थेरम वापरत गेले की ते जमेल आपल्याला. इन ट्रायंगल EFD अँगल EFD इक्वल टू 90 डिग्री. त्यानंतर FG परपेंडिक्युलर टू ED. असं जर असेल तर तुम्ही थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन वापरू शकता. देअरफॉर बाय जॉमेट्रिक मीन थेरम या थेरम नुसार काय येतं, या FG चा स्क्वेअर इज इक्वल टू या दोन सेगमेंटचा प्रोडक्ट असतो. त्यांनी काय म्हटले विचारले बरोबर, EG म्हटले. ठीक आहे, EG इंटू GT. मग FG आहे 12, म्हणजे 12 चा स्क्वेअर होणार. EG ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. GD आहे 8, म्हणजे किती होणार बघा, 12चा वर्ग होणार 144, आणि हे 8 इकडं पाठवा, ते इकडं छेदामध्ये येईल.
याला 8 न भाग घालवा, बघा बरं पूर्ण भाग जातोय का तिथं. 8 एके 8 उरले 6, 64. 64. Therefore, EG equal to 18. ही EG ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे. हे त्याच्यातला फर्स्ट सेक्शन झाला. आता FD फाइंड आउट करायचं आहे मला. FD मग FD इथं छोट्या त्रिकोणात, छोट्या काटकोन त्रिकोणामध्ये वापरा पायथागोरस, बाकी काही नाहीये त्याच्यामध्ये विशेष. मी डायग्राम फक्त जराशी पुढे घेते इकडं. सेकंड पार्ट, इन ट्रायंगल FGT angle FGD equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, पायथागोरस थेरम वापरा फक्त याचे. हे काय होणार, FD चा स्क्वेअर, FD स्क्वेअर इक्वल टू FG स्क्वेअर प्लस GD स्क्वेअर. मग FG ची व्हॅल्यू आहे 12, त्याचा स्क्वेअर प्लस GD ची व्हॅल्यू आहे 8, त्याचा स्क्वेअर. मग 12चा वर्ग तो आहे 144, 8चा वर्ग तो आहे 64. यांची बेरीज करा, 4 आणि 4 8, 6 आणि 14 आणि 6 20. मग हे होणार 208. 16 न भाग जातोय का बघा बरं. 16 एके 16 जातोय. ह्याचे 2 भाग करूया. पहिल्यांदा हे FD स्क्वेअर लिहूया याला. Therefore, FD equal to हे असं होईल. त्याला 16 न भाग जातोय बघा. 16 एके 16 उरले 4 त्रिक 48 हे असं येते. मग या 16चं स्क्वेअर रूट निघेल 4. Therefore, FD equal to 4√13. ही सेकंड व्हॅल्यू तुम्हाला मिळेल त्याच्यातली. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे EF. त्याला तिसरा सेक्शन करतो. मग त्याच्यासाठी मला या ट्रायंगल मध्ये यावं लागेल, ट्रायंगल EGF मध्ये. मगाशी आपण EG फाइंड आउट केलंय बघा, किती 18 आहे. EG ची व्हॅल्यू 18 आहे. हा 18 आहे, हा 12 आहे. पायथागोरसचं प्रमेय वापरा, त्याचा आन्सर येते तुम्हाला. आता इन ट्रायंगल EGF angle EGF equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, काय होणार इथं, EF स्क्वेअर is equal to EG स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर. मग EG ची व्हॅल्यू आपण मगाशी काढलेली आहे, ती आहे 18. त्याचा वर्ग करावा लागेल आणि GF आहे 12, त्याचा वर्ग. 18चा वर्ग 324, चेक करून बघा. 12चा वर्ग 144, त्यांची बेरीज 4 आणि 4 8, 4 आणि 2 6, 3 आणि 1 4 हे असेल.
याला भाग 4 न तर जातोय नक्की, शेवटी 8 आहे. 6 आणि 4 10, 10 आणि 8 18, ह्याला 9 न पण भाग जाईल. 9 आणि 4 म्हणजे 36. तर ह्याला बाजूला करून बघा. आता याला काही पर्याय नाही दुसरा माझ्याकडे. आता 468 ला जर मी 9 न पहिल्यांदा भाग घालून घेतोय, 9 5 45, 9 2 18, म्हणजे हे झालं 9 गुणिले 52 झालं. 52 ला असं लिहिता येईल 4 गुणिले 13. बघा लक्षात, हे शोधावं लागेल बरं का तुम्हाला हे या पद्धतीने. मग त्यापैकी 9 आणि 4 या दोघांना एकत्र घेतोय, कारण त्याचं स्क्वेअर रूट निघणार आहे 36 इंटू 13 होणार आहे. हे पुढं एवढं सोडवावं लागेल तुम्हाला. देअरफॉर EF इक्वल टू, मग याचं स्क्वेअर रूट घ्या. जितकं जास्तीत जास्त स्क्वेअर रूट निघते तेवढी टर्म बाहेर काढून ठेवायची स्क्वेअर रूटच्या. EF इक्वल टू 6 इंटू रूट 13. रूट 13च्या पुढे काय आपण जाऊ शकत नाही, हे इथपर्यंत तुम्हाला सोडवता येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द डायगोनल ऑफ ए रेक्टँगल whose length is 35 centimeter and breadth is 12 centimeter. रेक्टँगल एक पहिल्यांदा कन्सिडर करूया. या पद्धतीने घेतोय, त्याला नाव देऊया आपण ABCD. ज्या अर्थी रेक्टँगल आहे त्या अर्थी त्याचा प्रत्येक कोन हा 90 डिग्री असणार आहे. नंतर त्याची ब्रेडथ सांगितलेली आहे 12 सेंटीमीटर आणि लेंथ सांगितलेली आहे 35 सेंटीमीटर. तर त्याचा डायगोनल फाइंड आउट करा म्हटलं. आता डायगोनल पण काढून घेऊया त्याचा. हा डायगोनल कन्सिडर करतो. ह्या डायगोनलची व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे. करूया सुरुवात. क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए रेक्टँगल. नंतर देअरफॉर अँगल ADC is equal to 90 degree, given that AD equal to 12 centimeter breadth त्याची, and CD किंवा DC कसे घ्या, CD equal to 35 centimeter, AC equal to question mark. So in a triangle ADC, angle ADC equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, बघा आता इथं ADC हा ट्रायंगल आहे. मग AC स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. मग त्याच्यापैकी AD ची व्हॅल्यू किती आहे 12, 12 चा स्क्वेअर प्लस CD किती आहे 35 त्याचा स्क्वेअर. हे एवढं सोडवावं लागेल तुम्हाला. मग 12चा वर्ग तो येणार आहे 144.
35चा वर्ग बघा जरा, स्कॉलरशिपचं काय आठवतंय का? 5चा वर्ग होणार 25, आणि हे कोण आहे? 3. 3 आणि 3च्या नंतरची संख्या 3 चौक 12, 3 आणि 4 यांचा गुणाकार करायचा. एवढे 1225. जर या पद्धतीनं लक्षात येत नसेल तर सरळ 35 गुणिले 35 गुणाकार करून बघा. तर बघा इथं काय होणार? 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 2 आणि 12 आणि 1 13 असेल. 1369. आता हे येणार आहे तुमचं AC स्क्वेअर येणार आहे. देअरफॉर AC इक्वल टू, मात्र हा 1369 कुणाचा वर्ग वगैरे आहे का हे पहिल्यांदा चेक करावं लागेल. ज्या अर्थी इथं शेवटी 9 आहे त्या अर्थी, आणि 1369 आहे. 30चा वर्ग किती आहे? वेगळंच होऊन बसते. 30चा वर्ग 900 आहे आणि 40चा वर्ग 1600 आहे. याचा अर्थ हे 1369 याच्या मधलं आहे. मग 33, एकतर 33चा स्क्वेअर किंवा 37चा स्क्वेअर हे चेक करावे लागतील तुम्हाला, कारण यांच्याच एकक स्थानी 9 येतं. 33चा स्क्वेअर जर तुम्ही केला तर सगळ्यात शेवटी 9 मिळणार आहे. 37चा स्क्वेअर केला तरी सुद्धा शेवटी 9 मिळणार आहे. मग 1600 कडून हे जवळ पडते बघा 1369. 900 कडून जरा जास्त अंतर होते, 1600 कडून जवळ पडते, म्हणजे 37चा स्क्वेअर करून बघायला काय हरकत नाही. 7 7 49, 9 हातचे आले 4, 7 त्रिक 21 आणि 4 ते झाले 25. त्यानंतर 3 आता त्याला मल्टिप्लिकेशन करून घ्या. 3 सत्ते 21, 1 हातचे आले 2, 3 त्रिक 9 आणि 2 10. बघ येते का तेवढंच? 9 6 3 1369 येते. म्हणजेच AC इक्वल टू, हे वर्गमुळात टाका पहिल्यांदा 1369 आणि त्याचं वर्गमूळ येते 37. therefore AC इक्वल टू 37. त्याने त्याचं काय युनिट वगैरे काय दिलंय का बघा? युनिट दिलेलं आहे, त्यामुळे त्याचं आन्सर 37 सेंटीमीटर. या पद्धतीने उत्तर लिहून टाका. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन द फिगर M इज द मिडपॉइंट ऑफ QR. M हा QR चा मिडपॉइंट आहे, त्यामुळे हे दोन सेगमेंट इक्वल होतील. त्यांनी मार्किंग पण करून दिलेलं आहे. RM इक्वल टू QM असं तुम्ही लिहू शकता त्याला. त्यानंतर अँगल PRQ हा 90 डिग्री सांगितलेला आहे. प्रूव्ह दॅट PQ स्क्वेअर इक्वल टू 4 टाइम्स PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर असं काहीतरी त्यांनी विचारलेलं आहे. मग सुरुवात करूया मोठ्या काटकोन त्रिकोणापासून. इन ट्रायंगल PRQ, अँगल PRQ इक्वल टू 90 डिग्री आहे. पायथागोरस थेरम वापरून घेऊया. बाय पायथागोरस थेरम काय होणार इथं? PQ स्क्वेअर इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. मला मी इक्वेशन नंबर 1 देऊन ठेवतो या ठिकाणी. त्याच्यानंतर छोटा काटकोन त्रिकोण कन्सिडर करूया. इन ट्रायंगल PRM, अँगल PRM इक्वल टू 90 डिग्री. Therefore, by Pythagoras theorem,
आता त्या छोट्या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरस थेरम वापरा. पीएम स्क्वेअर इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर हे असेल. आता हे जे आर एम दिलेलं आहे आपल्याला, हे आर एम आणि आर क्यू यांच्यातलं रिलेशन आपल्याला लिहिता येईल. गिव्हन दॅट एम इज midpoint of RQ. Therefore, RM equal to 1/2 RQ हे तुम्ही घेऊ शकताय. आणि ही व्हॅल्यू ह्या वरच्या इक्वेशन मध्ये वापरूया. ह्याला आपण इक्वेशन 2 कन्सिडर करूया. Therefore, from 2 PM square equal to PR square प्लस आर एम म्हणजेच काय येणार आता इथं 1/2 आर क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. Therefore, PM square equal to PR चा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर केल्यावर काय येणार 1/4 आणि आर क्यू चा स्क्वेअर. तर याला सरळ 4 न मल्टिप्लाय करून घेतोय. मल्टिप्लाइंग बाय 4. जर 4 न मल्टिप्लाय केलं तर इथे येणार 4 PM स्क्वेअर. दिस इज इक्वल टू 4 PR स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर हे असेल. तर त्यांनी प्रूव्ह दॅट काय विचारले ते जरा बरोबर ठेवूया, कारण हे महत्वाचं आहे. आणि शिवाय हे इक्वेशन 1 पण बघा, हे महत्वाचं आहे, ह्याचाच वापर करावा लागणार आहे तुम्हाला. PR स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर किंवा डायग्राम घ्या बरोबर, कारण आपण तयार केलेलंच आहे बऱ्यापैकी त्याचं, त्यामुळं तुम्ही डायरेक्ट ते वापरू शकता त्याच्यामध्ये. जरा ऍडजस्ट करतोय फक्त व्यवस्थित या पद्धतीने. आता हा जर मोठा काटकोन त्रिकोण जर तुम्ही बघितला तर PR स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर म्हणजे एक PQ स्क्वेअर येईल. मग मी याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करतोय. हे 4 PM स्क्वेअर तर मला पाहिजेच आहे, याच्याकडे लक्ष ठेवा. आणि इथं दिस इज इक्वल टू हे जे 4 PR स्क्वेअर आहे त्याच्यातलं एक PR स्क्वेअर मी वेगळं बाजूला काढून घेतोय. बघ, 4 PR स्क्वेअर साठी एवढं लिहिलेलं आहे प्लस आर क्यू स्क्वेअर. बघा लक्षात येते का, 4चं 3 अधिक 1 असं लिहिलेलं आहे. पण त्याच्यामुळं काय झालं बघा, आता हे पुढचं PR स्क्वेअर आणि आर क्यू स्क्वेअर यांना एकत्र घेतोय. हे काय बघा बरं, PR स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर, PR स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर म्हणजे PQ स्क्वेअर येणार. आणि हेच आपण इक्वेशन 1 मध्ये लिहून ठेवलेलं आहे. बरोबर, PR स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर इक्वल टू PQ स्क्वेअर येते. मग तिथं तेवढं PQ स्क्वेअर लिहून टाकूया आता, आणि फ्रॉम 1 असं पुढे लिहून टाका. असेल इकडं पुढं कंसात लिहा फ्रॉम 1. हे डाव्या बाजूला कोण आहे 4 PM स्क्वेअर. आता त्यांना जसं पाहिजे त्या पद्धतीने फक्त मांडा. मग PQ स्क्वेअर पाहिजे त्यांना, PQ स्क्वेअर इक्वल टू ह्याला फक्त इकडे पाठवा 4 PM स्क्वेअर मायनस 3 PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर. हेच विचारले बघा.
हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. Walls of two buildings on either side of a street are parallel to each other. एक स्ट्रीट म्हणजे एक रस्ता आहे, त्याच्या दोन्ही बाजूला दोन बिल्डिंग्स आहेत. त्या बिल्डिंगच्या वॉल्स परस्परांना समांतर आहेत, पॅरलल आहेत असं सांगितलेलं आहे. ए लॅडर ऑफ 5.8 मीटर लॉंग इज प्लेस्ड ऑन द स्ट्रीट. एक शिडी आहे, त्या शिडीची लांबी सांगितली 5.8 मीटर. इट इज प्लेस्ड सच दॅट इट्स टॉप जस्ट रिचेस द विंडो ऑफ ए बिल्डिंग ॲट द हाईट ऑफ 4 मीटर. ती शिडी एका बिल्डिंगच्या खिडकीपर्यंत पोहोचते. त्या खिडकीची उंची त्यांनी 4 मीटर सांगितलेली आहे. ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर टू द अदर साइड ऑफ द स्ट्रीट its top touches the window of the other building at a height of 4.2 मीटर. हीच शिडी आपण दुसऱ्या बिल्डिंग वरती जर नेली तर त्या बिल्डिंगच्या विंडो पर्यंत पोहोचते. त्याची हाईट सांगितलेली आहे 4.2 मीटर. फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट. तर तो जो रस्ता आहे त्या रस्त्याची रुंदी किती असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. आपण एक 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 टर्म कन्सिडर करूया, डायग्राम तयार करून घेऊया. पहिल्यांदा हा रोड कन्सिडर करू आपण याच्यामध्ये. रोडला मी नाव देतोय एपी. त्यानंतर आता इकडे बिल्डिंग दाखवायच्या आहेत मला. एक बिल्डिंग आहे, ही दुसरी बिल्डिंग आहे. ठीक आहे, इथं अशी ती मध्ये शिडी एक प्लेस केलेली आहे म्हणून सांगितले त्यांनी. ती शिडी मी अशी दाखवतो. ठीक आहे, म्हणजे ती शिडी ज्या वेळेला इकडं ठेवलेली असेल या बाजूला डाव्या बाजूला ए जिथं लिहिलेलं आहे त्या बिल्डिंग, तर ती इथपर्यंत पोहोचते म्हणून सांगितले. आणि तीच जर शिडी मी इकडं ठेवली अशी तर ही थोडीशी 4.2 काहीतरी जरा वरती जाते, काहीतरी त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, मग आता याला नावं देऊया आपण. ए बी घेतलेलं आहे, इथं घेऊया सी टी 90 डिग्री. शिडीची लांबी काहीतरी 5.8 मीटर सांगितलेली आहे. ही दोन्ही बाजूला सेमच राहणार आहे, कारण आहे ही शिडी इकडे घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्यात काही बदल होणार नाहीये. इथं मध्ये एक पॉइंट घेऊया, पॉइंट पी. त्यानंतर एका बाजूच्या विंडोची हाईट त्यांनी सांगितले 4 मीटर, तर दुसऱ्या बाजूच्या विंडोची हाईट सांगितलेली आहे 4.2 मीटर. काय झालं, एवढीच डायग्राम आपल्याला लागणार आहे, बाकी याच्यात काहीही विशेष नाही. पायथागोरसचा थेरम वापरा, एपी मिळते. इकडं पायथागोरसचा थेरम वापरा, बीपी मिळते. दोघांची बेरीज करून टाका. काय करायचं त्याच्यामध्ये विशेष, फक्त एक कोण कोण आहे काय काय ते तेवढं लिहा. ए बी इज द स्ट्रीट. त्यानंतर ए सी अँड बी डी बिल्डिंग्स ऑन बोथ साइड्स. या दोन्ही बाजूच्या बिल्डिंग आहेत. त्यानंतर सीपी आणि डीपी, दीज आर द लॅडर. लॅडर एकदा इकडे ठेवायचे, तीच पलीकडे ठेवायचे, त्याच्यात काही विशेष नाही आहे जास्त. त्याच्यानंतर दिलेल्या आता ज्या व्हॅल्यूज आहेत त्या बघूया आपण. ए सी इक्वल टू 4 मीटर, बी डी इक्वल टू 4.2 मीटर, त्यानंतर सीपी इक्वल टू डीपी, ही व्हॅल्यू सांगितलेली आहे 5.8 मीटर. मग ए बी फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. ए बी इक्वल टू क्वेश्चन मार्क वरतीच लिहून ठेवतोय त्याला. तर एक 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 ट्रायंगल घ्या आता आणि सोडवा त्याच्यामध्ये. सो इन ट्रायंगल पी ए सी किंवा सी ए पी, अँगल सी ए पी इक्वल टू 90 डिग्री.
Therefore, by Pythagoras theorem, Cp square equal to Ca square प्लस AP स्क्वेअर. याच्यामधल्या व्हॅल्यूज सीपीचा स्क्वेअर म्हणजे येणार 5.8 त्याचा स्क्वेअर, CA चा स्क्वेअर तो आहे 4 चा स्क्वेअर प्लस AP चा स्क्वेअर. आता हे एवढं सोडवावं लागेल मात्र तुम्हाला 58 चा वर्ग तो तुम्हाला करून घ्यावा लागेल. मग 5.8 बाजूला करून घेते. 8 8 64 4 हातचे आले 6 8 45 आणि 6 46 तर 0 85 40 0 हातचे आले 4 5 5 25 आणि 4 29 टोटल 4 6 9 आणि 4 13 3 हात झाले 33.64 लिहावं लागेल. 33.64 इकडे येईल. इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर होणार 16 प्लस AP स्क्वेअर. Therefore, AP स्क्वेअर इक्वल टू आता याच्यावरून AP स्क्वेअर हे 33.64 मायनस 16 करून घ्या. हे 0.64 तरी तसेच राहणार आहे. फक्त 33 मधून 16 वजा केले की 17 होणार बघा. 17.64 हे असेल. आता थोडक्यात तुम्हाला 1764च वर्गमूळ काढावं लागेल. पॉइंट 1-2 मिनिटं बाजूला ठेवा. मग 1764 म्हणजे 16 पेक्षा जास्त येते हे बघा, लक्षात येते का? 16 पेक्षा जास्त आहे ही व्हॅल्यू. याचा अर्थ हे याचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर तुम्हाला 40च्या पुढची संख्या मिळाली पाहिजे. मग 41 42 मध्ये शेवटी 2 येते. मग 4.2 42 गुणिले 42 करून बघा. ते जर नाही आलं तर मग पुढं 48 ला बघावं लागेल. हे किती होते बघा बरं. 42 दुने 84 4 हातचे आले 8 42 गुणिले 4 160 40 गुणिले 4 160 4 दुने 8 168 आणि 8 176 बरोबर येते बघा. हे 1764 म्हणजे ह्याचं वर्गमूळ येणार आहे AP इक्वल टू हे येणार आहे 42. तिथं लिहावं लागेल तुम्हाला 4.2 मीटर हे तुम्हाला लिहावं लागेल. ही एक साइड मला त्याच्यातली मिळालेली आहे. आता दुसरी साइड सोडवायची आहे. त्याच्यामध्ये पण असंच काम करावं लागेल. फक्त आता मला ट्रायंगल तेवढा बदलावा लागेल. आता पलीकडच्या ट्रायंगल मध्ये जाईल. नाउ इन ट्रायंगल PBD PD स्क्वेअर इक्वल टू PB स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर हे असेल. तर व्हॅल्यूज वापरूया त्याच्यामध्ये. PD स्क्वेअर किती आहे 5.8 त्याचा स्क्वेअर. दिस इज इक्वल टू PB स्क्वेअर मला फाइंड आउट करायचा आहे. BD चा स्क्वेअर तो आहे 4.2 चा स्क्वेअर. आता हे बऱ्यापैकी आपले सगळे तयार आहेत बघा. 5.8 चा स्क्वेअर तुम्ही मगाशीच केलेला आहे. तो आहे 33.64. त्याच्यानंतर हे 42 चा वर्ग तोच लागणार आहे इथं 17.64. इथं येईल. आता इकडे आणून वजा करा. PB स्क्वेअर इक्वल टू
33.64 वजा 17.64 पीबी स्क्वेअर यांची जर वजाबाकी केली 0.64 कॅन्सल होईल. 33 वजा 17 ते होणार 16. therefore PB equal to 4 मीटर असेल. मग जरा डायग्राम मध्ये बघा, एपी मिळाले तुम्हाला आणि पीबी मिळालेलं आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? आपल्याला विड्थ ऑफ स्ट्रीट म्हणजे एबी फाइंड आउट करायचं. मग एबी म्हणजेच एपी प्लस पीबी. नाउ एबी इक्वल टू एपी प्लस पीबी. पुढे हे असं लिहून ठेवा, व्हॅल्यूज वापरा. 4.2 प्लस 4 that is equal to 8.2 मीटर. मग त्यांनी प्रश्न विचारलाय विड्थ ऑफ स्ट्रीट, therefore width of street equal to 8.2 मीटर. हे त्याचं फायनल आन्सर.